तर स्पर्धा थोड्याच वेळात आपण चालू करणार आहोत। चला मात्र टॉस जिंकून यूज टू फील्ड मात्र अशी भूमिका घेण्यात आलेली आहे आज 11 संघाने। जाऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने। थोड़े फाइनल है 4 बजे। एक फोर मध्ये 10 खायला तर रेट बघायला यायला। अरे काय बोलता तू बाबा। मात्र स्ट्राईकला सज्ज झालेत इबू आणि नॉन स्ट्राईकला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा ज्याने पुरस्कार मात्र घेतला तोच मोहन मात्र नॉन स्ट्राईकला सज्ज होतोय। तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो महेश। यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू पहिला चेंडू व्हाईट बॉल म्हणून करार केला जातोय। एक अतिरिक्त धाव खात्यात जोडली जाते। आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा वाईड येतोय। आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर होता हा चेंडू आणि क्या बात आहे रिव्हर्स अस्त्र मात्र या ठिकाणी बाहेर काढलं। चेंडू बॅटीची कडा घेऊन चेंडू नो बॉल +1 अशा 2 धावा मात्र खात्यात जोडल्या जात आहेत। चला पुन्हा एकदा वाईड बॉल म्हणजे अजून चेंडू मात्र या ठिकाणी काही पाहायला मिळणार नाहीये। 5 धावा 0 चेंडू आणि 5 धावा मात्र खात्यात जोडल्या जात आहेत। चला बघा मित्रांनो जो कोण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याला हा घोडा मात्र दिला जाईल। चला बघा शिवा दादा कुठे असतील लाईट्स बघायचं शिवा दादा। चला विनायक लाईट्स बघायचं विनायक त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्यायचा। डब्बा उघडा आहे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होता कामा नये। आनंद घेतात तर या चॅनलला मात्र सबस्क्राइब करा, लाईक करा आणि फॉलो करा। वॉइस भी नहीं आ रहा है, लाइव बराबर चल भी नहीं रहा, लाइव नहीं चल रहा। चला जे मागे उभे आहेत ना विकेटच्या मागे त्यांनी सर्वांनी थोडंसं सहकार्य करायचं आहे। चला खळसे साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन बसायचंय। चला सर्व मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन बसताना पण व्हायचंय। चला आपला जो टॉस बॉक्सचा बॅनर आहे तो दिसत नाहीये। विश्वास पाटील सर्वांना मागे घ्यायचे तिथून। आणि विकेटचं पतन।
चला आता मात्र चेंडूला सुरुवात झालेली आहे. एक चेंडू आणि 6 धावा. डॉट बॉल होतोय. मोहन आणि दक्ष पाहायचं धावबाद होईल का, आणि प्रयत्न जरूर होता धावबादचा, परंतु यष्टांवरती काही मात्र चेंडू आढळला जात नाहीये. सुखरूप खेळपट्टीवरती फलंदाज. आणखीन एक बॅटीची कडा घेऊन थेट यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू जाताना पाहायला मिळतो. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव मात्र खात्यात जोडली जाते. आणि आता मात्र विकेटचं पतन, आणखीन एक गडी तंबूच्या आसऱ्याला. चला अंतिम चेंडू असेल महेश यांच्या षटकातला. चला बघा सुंदर असे लहान मुलांची ही स्पर्धा मात्र आपण पाहत आहोत. आणि क्या बात आहे, या ठिकाणी चेंडू सुरेखरित्या अडवला जातोय. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलक आपण पाहतोय ते अर्थातच 7 या आकड्यावरती. फलंदाजाचं नाव सांगायचंय. फलंदाजाचं नाव कार्तिक. जो कोणी नवीन येईल त्यांनी आपलं नाव मात्र आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. 9 साईकला कार्तिक आणि साईकला मोहन. यावेळेस पाहायचं पंचपाल आमच्यापर्यंत काय पोहोचवत आहेत. डॉट बॉल. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. चला मध्ये कोणी बोलू नका. पंच बरोबर आपला निर्णय देत आहेत या ठिकाणी. चला महेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि धावसंख्या झाली ती 8. आणखीन एक गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 9 धावा. दूसरे षटक मार्गस्थ. और यहाँ पर और एक नो बॉल आता हुआ और एक रनों का इजाफा. अरे नहीं है, और भी गाड़ी आ रही है ना यार. चला चला 13 धावा. या ठिकाणी आता याच्यानंतर तू रेडी ठेव सगळं. हा केलं रेडी. फक्त रिमोट दाबायची गोष्ट. मोठा फटका, परंतु चेंडूला पुन्हा एकदा बिरकाव लावलाय. चेंडू मात्र जातो सीमा रेषेच्या पलीकडे. येता येत्या 4 चौकार. चला आई आज गोलंदाजी मार्ग. चेंडू आणि 17 धावा. चला आयाचा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहूया. धावबाद होतोय का, आणि यस धावबाद. चला कार्तिक मात्र आउट होतो. कार्तिकची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो. कृष्णा. चला डेड बॉल. लक्ष नाहीये फलंदाजाचं. हाँ घर में देख लो.
आणखीन एक त्रिफळाची विकेटचं पतन. नवीन बॅट्समॅनचं नाव सांगायचं. नवीन बॅट्समॅन गौरेश गौरेश गौरेश. चला गौरेश हाटे. आणखीन विकेटचं पतन. तर गौरेश मात्र बाद होतोय. चेंडू मात्र खर्च झाले ते. ओव्हर 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 18. 18 चेंडू आणि 18 धावा. चला तर 19 धावा करायच्यात विजयासाठी. 19 धावा. चला आता आयाज 11 या संघाला मात्र जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 18 चेंडू आणि 19 धावा. चला साईकला आयाज, नॉन साईकला अबुझर. अबुझर आणि आयाज संघाचा. चला तर या ठिकाणी माजी आमदार साहेब मिलिंद कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. चला तर या ठिकाणी उपस्थित मंचावरती आमचे माजी आमदार साहेब अर्थातच मिलिंद कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत आहे. साहेब आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही आपले सततशः आभारी आहोत. थँक्यू सो मच. स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी जाऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु आणखीन एक गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली 4. 3 चेंडू आणि 4 धावा. चला तर या ठिकाणी शिवसेना प्रमुख शाखा प्रमुख आमचे विशाल बिल्ले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत आहे. आणि साहेब आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही आपले सततशः आभारी आहोत. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हॅलो आणखी एक नो बॉल. नो +1 त्याच्या 2 धावा. बॉल चला तर प्रमुख पाहुणे या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. अर्थातच शिवसेना शाखा प्रमुख विशाल बिल्ले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा अंतःकरणातून हा चला फलंदाजाचं नाव सांगायचंय. हर्षद नवीन बॅटर. यावेळेस पाहायचं आहे नॉट आउटचा करार. डॉट बॉल येतोय.
7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि षटकाची समाप्ती मात्र देखील केली जाते. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 आणि आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. चला 6 चेंडू आणि 10 धावा विजयासाठी. गेंदे बची है 6 और इस मैच को जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता. 6 गेंदे और 10 रन. और क्या बात है, डॉट बॉल आता हुआ यहां पर. आखिरी गेंद दक्ष के हाथ में. और 1 रनों का इजाफा होते हुए आखिरी ओवर लेकर आते हुए दक्ष. 2 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें और 1 रन. अब की बार डॉट बॉल है. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू मात्र आणि धाव देण्यामध्ये यश मिळते ते फक्त 1. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मोहनच्या रीते अडवला जातो. क्या बात आहे, मोहनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर क्षेत्ररक्षण मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्याला दिला गेला होता. त्याच्याकडनं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 चेंडू आणि 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये मात्र धाव पाहिजे त्या 8. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज दक्ष. चला तर या ठिकाणी उद्योजक दर्शन शेट्टी साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही देखील हार्दिक असं स्वागत. चला उद्योजक दर्शन शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही देखील आम्ही अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत करत आहोत. साहेब वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही आपले सतशा आभारी आहोत. तर मी साहेबांना विनंती करतो की स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू सो मच साहेब या स्पर्धेची शोभा वाढवण्याबद्दल. चला तर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे अर्थातच शिवसेना शाखा प्रमुख विशाल भिल्ले साहेब यांचं देखील अंतःकरणातून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार अर्थातच मिलिंद कांबळे साहेब, मिलिंद अण्णा कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांचंही अंतःकरणातून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे उद्योजक अर्थातच दर्शन शेट्टी साहेब यांचे देखील अंतःकरणातून हार्दिक स्वागत. चला तर VR बॉयज आणि इब्बू 11 या दोन्ही संघांमध्ये फायनलचा सामना होणार आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे मोहन. पुन्हा एकदा मोहन. चला 1 विकेट घेतलेला आहे आणि टोटल 5 धावा आणि 1 विकेट मात्र त्याच्या माध्यमात पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मोहन. चला शिवसेना का प्रमुख आमचे शाखा अध्यक्ष विशाल बिल्ले साहेब यांना मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तर आज या ठिकाणी वेळात वेळ काढून साहेब आपण उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही आपले सतशा आभारी आहोत. एक ट्रॉफी द्यायची. चला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. एक सेकंड. साहेब 2 शब्द बोलणार. चला तर
एकदा पुन्हा एकदा मोहनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. क्या बात आहे. आणि या ठिकाणी उपस्थित आमचे शिवसेना शाखा प्रमुख अर्थातच विशाल साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. अभिनंदन मोहन टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. तर मोहन 2 मिनिटं साहेब. तर मोहन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दुसरा पुरस्कार मात्र तुला मिळतोय मॅन ऑफ द मॅचचा. काय सांगशील या मॅन ऑफ द मॅच बद्दल? मेरे को बहुत अच्छा लग रहा है और ऐसे ही टीम को मैं आगे लेके जाता रहूँगा. थैंक यू. थैंक यू सो मच मोहन. आपको नेक्स्ट मैच के लिए शुभकामनाएं फाइनल के. आणि त्याचबरोबर जोडीला आमचे विशाल साहेब या ठिकाणी उभे आहेत. विशाल साहेब आज वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला उपस्थित झाला त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने आणि मी समालोचक महेश शिंदे माझ्या वतीने आपले आभार या ठिकाणी प्रकट करतो. तर या स्पर्धेबद्दल काय सांगाल साहेब? 2 शब्द आपण मांडायचे. नवभारत प्रीमियर लीग लिटिल चॅम्प. तर सर्व या लिटिल चॅम्पचे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. खूप चांगले असेच खेळत राहा आणि खूप खूप धन्यवाद. मला तुम्ही इथे बनवून हा सन्मान दिला त्यासाठी मी सर्व नवभारत सोसायटीचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब. आपण वेळात वेळ काढून आलात. जाऊया फायनलच्या मॅचकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. फायनलची मॅच टॉस टॉस साहेब टॉस करायचं साहेब. चला लाईनअप करा लाईनअप करा. फायनलची मॅच लाईनअप करायचं आहे. महीने में 12 तरीके से तुझको प्यार जताऊंगा रे. सोसायटीच्या वतीने सुंदर आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं. चला सोपान राग पसरे साहेब आपणास विनंती असेल मंचावर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. सुंदर अशी स्पर्धा सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं. आणि बघा मित्रांनो टाळ्या थांबलेला पाहिजे. फायनलचा सामना आहे मेगा फायनल दोन्ही संघांमध्ये. क्या बात आहे. एकीकडे अर्थातच लवेश आणि एकीकडे इबू असे कर्णधार या दोन्ही संघांचे. आणि ही मेगा फायनलची मॅच थोड्याच वेळात या खेळपट्टीवरती आपण एकमेकांच्या विरुद्ध पाहणार आहोत. क्या बात आहे. जोरदार टाळ्या.
हॅलो, आपल्या NPL साठी आमंत्रित करणारे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तरी नवदार सोसायटीतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच पवार साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र उपस्थित झाला त्याबद्दल नवभारत प्रीमियर लीगच्या वतीने आणि मी समालोचक महेश शिंदेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत मात्र करत आहोत या क्रीडांगण नगरीमध्ये, या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच.